सांगली महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून शरद पवार राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांची चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे। भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांसोबत याबाबत प्राथमिक चर्चाही केल्याची माहिती समोर येते। मात्र या नगरसेवकांनी कुणाला पाठिंबा द्यायचा, महापालिकेमध्ये सत्तेमध्ये जायचं का की नाही याचा सर्वस्वी निर्णय हा आमदार जयंत पाटील घेतील असं यातल्या काही नगरसेवकांनी सांगितलंय। सांगली महापालिका निवडणुकीमध्ये भाजप 39 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरलेला असला तरी स्पष्ट बहुमतासाठी एका जागेची कमतरता राहिलेली आहे आणि त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून शिवसेनेच्या 2 नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हालचाली सुरू आहेत। त्याबरोबरच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातील 2 नगरसेवकांना आपल्या गोटामध्ये खेचण्याचे प्रयत्न देखील आता भाजपकडून केले जात आहेत असं समोर आलंय। आम्ही निवडणूक जिंकल्यानंतर सांगलीवाडीतल्या प्रश्नांसाठी फक्त पाठपुरावा करत आहोत, लोकांच्या भेटीगाठी घेत आहोत। आम्ही सत्तेत बसलो तरी लोकांसाठीच काम करणार आहे, विरोधात बसलो तरी लोकांसाठी काम करणार आहे आणि आमच्या पक्षाचा आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढलेले आहे। आमचे सर्वस्वी नेते आमचे जयंत पाटील साहेब, विशालदादा पाटील असतील, विश्वजित कदम साहेब असतील, हे संपूर्ण निर्णय घेतील आणि त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।